झालेल्या कोल्हापूर महानगरपालिकेच्या महायुतीच्या वतीनं लढलेल्या यशस्वी निवडणुका आणि निकालानंतर आज ही पहिली बैठक या ठिकाणी होते। व्यासपीठावर उपस्थित असणारे आपले जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते माननीय नामदार हसन मुश्रीफ साहेब, जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार प्रकाश आंबेडकर साहेब, खासदार धनंजय महाडिक साहेब, माजी खासदार संजय मंडलिक साहेब, आमदार अमलजी महाडिक, व्यासपीठावर उपस्थित असणारे महेशजी जाधव, विजय जाधव, त्याचबरोबर आदिलभाई फरास, शारंगधरजी देशमुख, ऋतुराज क्षीरसागर, जयंत पाटील सर, सत्यजित कदम, सुनील कदम, मान्यवर व्यासपीठ, राहुलजी चिकोडे, समोर उपस्थित असणारे सर्व हॅलो हॅलो झालेल्या निवडणुकीमध्ये विजयी झालेल्या सर्व विजयी उमेदवारांचं मी सर्वप्रथम हार्दिक अभिनंदन करतो। या निवडणुकीमध्ये पत्रकार बांधवांची देखील तेवढीच चांगली साथ या महायुतीला मिळालेली आहे, त्यांचं देखील मनपूर्वक आभार। खरं म्हणजे महायुतीच्या वतीनं निवडणुका लढत असताना ज्या 81 शिलेदारांना आपण उमेदवारी दिली, काही जणांचा पराभव झाला, आपण सर्वजण विजयी झालेला आहात। आणि खऱ्या अर्थानं ही उमेदवारी देत असताना तिन्ही पक्षाच्या अनेक कार्यकर्त्यांना आपण उमेदवारी देऊ शकलो नाही आणि त्यामुळं तरी देखील त्यांनी आपल्या विजयामध्ये मोलाची भूमिका उचललेली आहे। आपले कार्यकर्ते असतील, पदाधिकारी असतील, तिन्ही पक्षाचे यांनी देखील काही गोष्टींचा त्याग केलेला आहे। त्यामुळे माझी पहिली सूचना आपल्या सर्व 45 जणांना असेल की या सर्वांना बरोबर घेऊन आपल्याला पुढच्या काळामध्ये जायचं आहे। आणि खऱ्या अर्थानं या निवडणुकीमध्ये पाहिलं असताना एक गोष्ट निश्चितपणे जाणवली की या व्यासपीठावर असणारे सर्व नेते, या सर्वांनीच आम्ही कुठला पक्ष, आमचा पक्ष असला कुठलाही विचार न करता सगळ्यांसाठी जेवढं काही करता येईल तेवढं करण्याचा प्रयत्न केला। ही अत्यंत महत्त्वाची असणारी एकी ही आपल्याला विजयापर्यंत घेऊन गेली असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही। प्रामुख्यानं आज 45च्या ऐवजी 65 जागे आपण निवडून यायला पाहिजे होतं। वारंवार प्रभागाच्या बैठका घेत असताना ज्यांनी काही गोष्टी ऐकल्या ते विजयापर्यंत गेले। बऱ्याच ठिकाणी उमेदवारांच्या मध्ये कोऑर्डिनेशन नसल्यामुळे पराभव झालेला आपल्याला दिसतोय। पहिल्यांदाच ही चार उमेदवारांची निवडणूक असल्यामुळं काही गोष्टींची त्रुटी यामध्ये आपल्याला जाणवल्या, पण निश्चितपणे कोल्हापूर शहरातील मतदार बंधू-भगिनींना या ठिकाणी मनपूर्वक धन्यवाद द्यायला पाहिजे की त्यांनी आपल्याला सेवा करण्याची या ठिकाणी संधी दिलेली आहे। आपण पाहिलं गेल्या 5 वर्षांमध्ये महायुतीच्या माध्यमातून अनेक गोष्टी करण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे। खासदार महाडिक साहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे पुढच्या काळामध्ये देखील अनेक गोष्टी करायच्या आहेत। खऱ्या अर्थानं मी एवढीच आपल्याला विनंती करेन की आपण काम करत असताना महायुतीची जी काही शिस्त आहे ती पाळून काम करणं अत्यंत महत्त्वाचं आहे। कोणीही एकाची कुठली बदनामी झाली नाही पाहिजे अशा पद्धतीनं आपण पुढच्या काळामध्ये काम करायचं आहे। निधी असेल, प्रोजेक्ट्स असतील, कोल्हापूर शहराचा विकास असतील, याला आम्ही कधीही कमी पडणार नाही। आपल्या पाठीमागे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांचे आशीर्वाद निश्चित आहेत। यामध्ये निवडून आलेले अनेक विकासाची स्वप्न आपल्या प्रभागामध्ये पाहणारे आपण सर्व आहात। या प्रभागाचा विकास करण्यासाठी जेवढं जास्तीत जास्त सहकार्य राज्य आणि केंद्र शासनाकडून आपल्याला उपलब्ध करून देता येईल यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत। पण निश्चितपणे आपल्या प्रभागामध्ये आता आपल्याला अशा पद्धतीनं काम केलं पाहिजे की 45 आज आपण निवडून आलेलो आहोत, पुढच्या वेळेला 75 कसे होतील किंवा पैकीच्या पैकी आपण कसे निवडून आणू अशा पद्धतीने आपण लोकांची सेवा केली पाहिजे। बऱ्याच वेळेला आपण निवडून आल्यानंतर
अर्थात सगळ्यांना असं म्हणता येत नाही, पण काही जणांच्या तक्रारी येतात, लोकांना भेटणं होत नाही, लोकांना टाळलं जातं आणि मग खऱ्या अर्थानं आपणच आपलं नुकसान करून घेत असतो. आणि म्हणून आपल्या ऑफिसला वेळ देणं, त्यांची काही कामं असतील, छोटी मोठी कामं असतील, ही जर आपण करत राहिलात तर आपल्याला आपल्या पदावरून कोणी खाली खेचू शकत नाही. आणि म्हणून माझी आपल्याला या ठिकाणी नम्र विनंती आहे की येणाऱ्या काळामध्ये महायुतीची सत्ता ही पुढच्या काळामध्ये देखील आली पाहिजे. अशा पद्धतीनं आपल्या सर्वांच्या हातातून काम व्हावं. आपल्या काही गोष्टी विकासाच्या असतील त्या करण्यासाठी आम्ही सर्वजण तयार आहोत. परत आपल्याला या ठिकाणी मी सर्वांना मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.